त्याच्यावरती सडा टाकली. उरलेलं थोडस शेणाचं पाणी घेऊन ती कोकटात गेली. सगळी भोय घेतली. तसं रात्रीचे राहिलेले भांडे घेऊन घासायला बसली. तवर चांगलं झुंझुन झालं होतं. घासता घासता तिच्या ध्यानात आलं की रात्री आणलेला केकचा तुकडा दडप्यात तसंच आहे आणि बाबून खाला नाही. म्हणून तिनं बाब्याला आवाज दिला, अरे बाब्या उठ की. माईच्या आवाजावर बाब्या झोपल्या बाजूवरच अंगमोडीने बोलला, काय टुरटुर लावलीस उगा, भांडी घास की उगा. तसं नव्ह रे मुर्द्या, मी तुझ्यासाठी केकचा तुकडा आणले. केकचा तुकडा म्हणल्यावशी बाब्या झोपल्या बाजूवरून टुनकुन्या उडी मारला आणि माईच्या पुढ्यात उभं राहून दे मग केक म्हणला. दे मग केक म्हणल्यावशी माईनं म्हटलं, अरे मुर्द्या काय दात पितं घासतोस का नाही, का उगं देत केकचा तुकडा म्हणतोस. तसं बाब्या पटकन न्हाणीकडे वळला. न्हाणीवरची राखुंडी उचलली, इकडून एक फरकांना मारला, तिकडून एक फरकांना मारला. चूळ मुकळून ओल्या हातानं माईच्या पुढं हात केला, आता दे मग केक. तसं माईनं भांडे खंगाळता खंगाळता तसाच वल्ला हात पदराला पुसीत कोकटात गेली. धडप्यातला केकचा तुकडा काढला आणि बाब्याच्या हातावर ठेवला. ह्याला केक म्हणते होय, हे तर पावाचा तुकडा होय. तसं नवर, ह्याला केक म्हणते आणि हे मोठे लोक वाढदिवसाला कापतात. वाढदिवस म्हणजे काय? अरे मोठी माणसं ज्या तारखेला जन्मते त्या तारखेला सालानं 4 लोक बोलितेत, आया बाया त्याला ओवाळतेत, असला केक आणतेत. मग त्याला चाकून सगळ्या समोर असला केक कापतो. सगळे लोक टाळ्या वाजवीत हिपी बर्थडे काहीतरी म्हणतात आणि मग त्याला सगळ्याला केकचा तुकडा वाटतो. तसं काल माझ्या मालकाचा वाढदिवस होता. तसं मालकानं सगळ्याला केकचा तुकडा दिला. तसं मला दिल्यामुळं मी न खाता तुझ्यासाठी केकचा तुकडा आणला. मग माझा बी वाढदिवस कर. अरे आपण गरीब माणसा, मोठ्या माणसाचा वाढदिवस होते. मग मी बी मोठा